आज आपण कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहूया. तर साबुदाणा मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे पाण्यामध्ये टाकून आणि चांगला मऊ होईपर्यंत भिजलेला आहे. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आवडत असेल तर जिरं टाका, मिरची बारीक केलेली, शेंगदाण्याचा कूट जाडसर, त्याच्यानंतर चवीसाठी साखर टाकायची आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बटाटा टाकायचा आहे उकडलेला. तर बटाटा इथे आपल्याला एकदम कमी वापरायचा आहे. तर मी फक्त दीड बटाटा वापरलेला आहे याच्यामध्ये. कारण बटाटा जर जास्त वापरला ना, तर साबुदाणा वडा फुटतो. म्हणून कमी बटाटा वापरायचा. असं मिश्रण व्हायला पाहिजे. साबुदाणा असा मोकळा दिसला पाहिजे. आता 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर परत चांगलं मिक्स करून आपल्याला वडे बनवून घ्यायचे. तर वडे बनवताना सुद्धा आपल्याला अगदी पातळ वडा बनवायचा आहे. खूप जाड वडा बनवायचा नाही आहे. पातळ वडा बनवला ना तितका कुरकुरीत होणार. बटाटा आपण कमी वापरला आहे त्याच्यामुळे साबुदाणा असा फुलतो. तर ह्या पद्धतीने वडा बनवून घ्यायचा आहे. तर वडे आता तळून घेऊया. तर मी तुपात वडे तळणार आहे आणि तूप गरम करून घेतल्याने खूप जास्त गरम करायचं नाही. नाहीतर मग वडा टाकल्या टाकल्या लाल होईल, तर तसं करू नका. आता चांगले आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत लो फ्लेमवर हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता तुम्ही वडा कसा झालेला आहे तो. अगदी साबुदाणा त्याचा फुललेला आहे. असा चपटा वडा ठेवला ना, तर साबुदाणा पण कुरकुरीत होतो एकदम. ह्या पद्धतीने तुम्ही वडे बनवून बघा. साबुदाण्याचे फार छान होतात.